नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 18 बहुमोल जीवन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। प्रश्न 1, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। गुलाबाचे मोठेपण कवी कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या आजूबाजूला असंख्य काटे असतात, पण गुलाब कधी आसपास असणाऱ्या काट्यांना दोष देत नाही। ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूमुळे कडक ऊन पडत असल्याने कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते। निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोज बदलतात, आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते। सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर, कधी ऊन पडते तर कधी सावली असते। सुख दुःख ही तसेच असते, कधी आयुष्यात सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखाच्या क्षणांचा सामोरे जावे लागते। आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्य हे बहुमोल आहे, माणसाला आयुष्य एकदाच मिळते, म्हणून या बहुमोल अशा आयुष्याचा त्याग करू नकोस असे कवी म्हणतात। प्रश्न 2, थोडक्यात उत्तरे लिहा। मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर 1, निखळून पडणारी फुले तरीही न झडणारे झाड। 2, काट्यांनी वेढलेले गुलाब। 3, ग्रीष्म ऋतूत जाळणारी धरणी। 4, रंग बदलणारे आकाशाने दाटून येणारे ढग। 5, अमावास्या आणि पौर्णिमा। 6, सुखदुःख आणि ऊन सावली। उत्तर, आयुष्य हे बहुमोल आहे, माणसाला आयुष्य एकदाच मिळते, म्हणून या बहुमोल अशा आयुष्याचा त्याग करू नकोस असे कवी म्हणतात। कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, आयुष्यात आपल्या मनासारखे सर्वच घडत नाही, जे आपल्या वाट्याला सुख दुःख असते ते भोगावेच लागते। संकटाला घाबरून कधीही बहुमूल्य अशा जीवनाचा कधी त्याग करू नये। माणसाला आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही, ते एकदाच मिळते, म्हणून न डगमगता न घाबरता समोर येणाऱ्या संकटांचा सामना करत आनंदाने जीवन जगावे, अशा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला। प्रश्न 3, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळी घडत नाही तेव्हा मी निराश होऊन न जाता ती गोष्ट होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो। मी ठरवलेली गोष्ट का घडत नाही, ती गोष्ट न घडण्यामागे कोणती कारणे आहेत, मी कुठे चुकतो आहे याचा विचार करतो आणि चुका सुधारण्यासाठी मी प्रयत्न करतो। ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा मला वाटते की यावर्षी पाऊस पडेल का? दुष्काळ तर नाही पडणार ना? दुष्काळ पडला तर प्यायला आणि शेतातील पाणी कसे मिळणार? शेतकरी शेती कशी करणार? पाऊस पडायला लागेपर्यंत उपलब्ध असलेला पाणी जपून वापरायला हवे, जेणेकरून पाऊस येईपर्यंत पाणी पुरेल। खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता, सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, खूप ऊन लागू लागल्यानंतर जेव्हा मी सावलीत जातो तेव्हा छान गारवा जाणवतो। सावलीत थोडा वेळ थांबल्याने सगळा थकवा निघून जातो। थंड हवेने उन्हामुळे तापलेले शरीर थंड होते, शरीराला तसेच मनाला आराम मिळतो आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद मिळते। प्रश्न 4, या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात? आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते। मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा। उत्तर, मला मनासारखे हवे तिकडे फिरावेसे वाटते, मनासारखे खेळावेसे वाटते, मनासारखा अभ्यास होऊन परीक्षेत चांगले गुण मिळावेसे वाटतात, मनासारखे जेवण मिळावेसे वाटते। या कवितेत सुखदुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत, असे प्रत्येकी 5 शब्द लिहा। उत्तर, उंच सकल, लांब रुंद, खालीवर, नफा तोटा, आडवा उभा। समानार्थी शब्द लिहा। लतिका वेल। धरणी जमीन। देह शरीर।
नभ आकाश. खालील धातूंपासून धातू साधिते तयार करा. मूळ धातू. धातू साधिते. बोल. बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला. कर. करणे, करीत, करता, करणारा, करून, केला. धाव. धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला. खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. 1. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. 2. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. 3. गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. 4. मला चित्रे रेखाटायला आवडते. तर मित्रांनो, इथंच आपला या पाठाचा स्वाध्याय समाप्त झालेला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.